म्हणूनला पुत्र बहूचा राजा म्हणूनला पुत्र बहूचा मानवला छत्रछायेचा राजा म्हणूनला पुत्र बहूचा मानवला छत्रछायेचा
काय ग सखबाई हा हा सखबाईचं माझं परवा भांडण झालं का ग तिच्यावरची ती कोण ग सखबाईला मला सखबाईला बरं अगं ए सक्कू मावशी चालून चालून दमला ना बाया म्हणलं आता कुठेतरी थोडा वेळ आराम केला पाहिजे घेतली गोधडी टाकली कोपऱ्यामध्ये आणि पडले त्या गोधडीवरती पडल्या पडल्या गेला ना मला डोळा लागून तसा मला डोळा लागला तसं ते माझं बारकं पोरगं पिंट्या लागला नाही या काही रडायला मग घाई गडबडीत उठलं घेतलं पोराला लागलं पाजायला पाचता परत डोळा लागला पण मग मी विचार करायला लागले काय म्हणलं माझं पोरग जर मला प्यायला लागलं 10-5 मिनिटाच्या पुढे पित नाही पण आज एवढा वेळ झालं पोरग पित कसं तोंडावरच काढून पाहते तर चमत्कार पोरग राहिलं तिकडे म्हातारच पित इकडे मला समजलं नाही कोण पेत होते कोण काय नव्हती वाटते झाली का तयारी झाली काय माल काय घेतलास मी आज माल घेते अरे वा आंबट टाक घेतलास माझं मला हे पाक आणि कुठे गेला का तो पाखरू आता दूर पर्यंत दिसून नाही मावशी शोध त्या पाखराला शोध अगं शोधणार मावशी मी घेतलंय टाक माझं मला हे पाक आणि तू आहे ना हे समोर टोपीवाले दिसले ना बर तू त्यांच्या खाली जाऊन वाग शाबास मला लाव त्यांच्या खाली वाग आणि त्याने देऊ दे 9 महिन्याचं कोपन बघू अगं माल देण्या घेण्यासाठी बोलले अगं मग माल द्यायला का महिन्यानी म्हणायचीस का असं ना मिसली काय नाही झाली का तयारी झाली काय माल काय घेतलास चक्का आहे ना पक्का नाही तर मारून मध्ये उठायचं एखाद्याला मारायचा धक्का आता ह्या वयामध्ये मला धक्का सहन वाटतात का असं म्हणजे माल घेतला चक्का बरं निसलीस का एकदम साधी साडी आणि दागिना अरे वा झाली तयारी त्याला जाग्या तू काय घेतली काय नसती असं म्हणजे मी पण काहीतरी घ्यायला पाहिजे का अगं तू काहीतरी घे आता मी काय घेणार मी घेते दूध भाया मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं आता गेल्या वर्षी टाकली होती यंदाच्या वर्षी कशी काय फुटली माझ्या घरच्या काळ्या म्हशीचा असं म्हणजे तुझ्या घरच्या काळ्या म्हशीचं घेतलंय का ते तुम्ही म्हटलं असं कसं काय व्हायला लागले अगं काय पोरींनी माल घेतला अगं माल तर खपायचा नाहीच नाही पण त्या मालावरच्या माश्या हटायच्या नाही अगं माल कसा असावा बाजारमध्ये गेल्या गिऱ्हाईक उभ्यानीच लागलं पाहिजे माल घ्यायला नवीन पद्धतीचा नवीन माल आज कडी घेते कडी अगं जेवढं माझ्या कडीला गिऱ्हाईक तेवढं तुमच्या मालाला नाही कडी एकदम साधी साडी दागिन्याचं कशाला आठवण काढली रात्रीच नवऱ्याने घातला होता ग पहाटे 4 वाजताच काढून घेतला म्हणलं चोरांची भीती सुटली अंगावर डाग ठेवू नको एक काम करायचं रस्त्याने जाताना तो काळा कृष्ण अडवतो नडवतो आपल्या त्या दुधाची नासाडी करतो त्याचा रस्ता चुकून जायचं तुम्ही काही गवळांनी इकडून चला तुम्ही काही गवळांनी इकडून चला मी मधूनच चलते बोळानी अगं तुमच्या संगच येते चलायचं ना चला
साईडला की त्यांचा रस्ता व्हायला पाहिजे. कोण आहे का तिकडं? एक थांब बघतो बरं का. मागे थांब. काही नाही. काय झालं का तुला मोठमोठ्याने वाढायला लागले? त्याने तुझा हात धरला आणि तू धावणीला बांधलेल्या मशिवानी शेपुटवर करून त्याच्या पुढे गप उभी राहिलीस. बोल त्याला काहीतरी बोल. काय रे भाऊ बोल. अरे तुला काही की आमच्या मेळ्यामध्ये घुसलास. बरोबर. तर मी त्याची पोर पाहिली आणि तिथे हाताला धरलं. बरं धरलं ते चुकीच्या ठिकाणी धरलं. काय म्हणतेस? हा ना. मी जागा चुकला काय? तू जागा चुकला. मग आता काय करू? तू धरणार का? बरोबर धरणार मी. नक्की नक्की धरणार. सोड तिथं. तुला सोडू का? सोड तिथं. सोडू का? सोड सोडलं. तरी काय झालं होती का? अगं हिथं पदराला तर मनसवर त्याला दम देईल हाय का? पत्राचं नाव घे ना. आता घेणारच होते ना. मला एक सांगा, त्या मुली कोण आहेत? अरे बाबा आम्ही गवळ्याच्या मुली आहोत. गवळीने आलात? हो. चालला कुठे? मुकायला आपलं अगं मथुरेच्या बाजाराला. हा मथुरेच्या बाजारला. बाजार चालला? हो. कोणाच्या उपावरून? बघा आता. अरे बाबा आम्ही आमच्या गवळांनी आमच्या नवरीच्या उपवाल्या बाजारला चाललो. उभार फोडी, का? वस्त्र फाडी. का? नवऱ्याचं नाव माझ्यासमोर अजिबात घ्यायचं नाही. का बाबा? अजिबात घ्यायचं नाही. अरे पण का? त्याला कारण आहे. का? अगं तुमच्याही नवऱ्याचा मी नवरा आहे. मावशी हा नवऱ्याचा नवरा म्हणजे नात्याने कोण ग? ढोबल नवरा. हा? नवऱ्याचा नवरा ओळखलं नाही का? नाही ना का? अगं हाच ना तो कोण? साडूचा पुतण्या. तो नाही. तो नाही. तो नाही. तो नाही. तो नाही. तो याचा चुलटा होता. अरे 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 तो नाही. तो नाही. तो नाही. मला ओळखलं नाही. अरे तुला ओळखाय काय तुझ्या गुंड्यावर बोर्डे एक आपलं कपाळाला म्हण. तुझ्या काही कपाळावर बोर्डे. तुला ओळखायचं तरी कसं? नाही ओळखलं. नाही. नाही ओळखलं. नाही. अगं ज्याने तुम्हाला केलं तोच मी आता ओळख. आता शिका बरोबर बोलला. काय ग? तो म्हणतो ज्याने तुम्हाला केलं. इकडे हा म्हणजे सर्वांना तूच केलंय का? सर्वांना मीच केलं आहे. त्या पोरीला तिला सुद्धा. त्या इकडच्या पोरीला तिला सुद्धा सर्वांना मीच केलं आहे. सगळ्या पोरींना मीच. काय झालं? अगं काय झालं? आणि ह्या पोरीला तिला सुद्धा मीच केलंय. काय येणारेस रे तू? काय झालं? अरे तुला कळायला पाहिजे होतं. काय काय अजून तिच्या सीताफळाने डोळा उघडला नाही. काय बोलतेस? म्हणजे सर्वांना तूच केलं. मी केलं. मी ह्या पोरींना बी तूच. मीच. खरं सांग मला. सर्वांच्या आधी मी तुला केलं. ए खेडे काय? काय ग? तू सगळ्यांना विचारलं हिला केलं का तिला केलं का? आणि तुला केलं तू आम्हाला नाही सांगितलं. तरी मी विचार करते ग. काय ग? रात्री 3:17 माझ्यावर डबल बोजा कसा? तुझ्या माईची नालायक तुझ्या. अर्थाचा गैरअर्थ करू नकोस. अरे म्हणजे केलं म्हणजे काय केलं? अगं काय केलं? काय? निर्माण केलं. असं निर्माण करता करीता ह्या जगाचा जगनायक आता शिकवा ओळखला. असं. जगाचा जगनायक म्हणलं ना त्याच्यावरून ओळखला. कोण? उमाजी नायकाचा साडू. तू मार खायचं बोलू नको बरं का? अरे मग ह्यो नाही तो नाही मग नेमका कोण आहेस तू? अगं ही खून ओळख. आता ओळख. खुणावरून ओळखलं का? आता ओळख. कोण ग? ओळखलं नाही का? नाही ना का? अगं हात ना तो कोण? कोंबड्यांची अंडी पाहतोय. किती मार खाती त्या माईची नालायक तुझ्या. अरे मग आमच्या का करंगुळीने तोच उद्योग चालू असतो. तुला अशी माझी ओळख पडणार नाही. नाही. मी कोण कसं ऐकायचं? हो. पहिला हात जोडायचा. ए पोरींनो, काय ग? एका लाईन मध्ये उभे राहून हात जोडा. जोडलंय. हात जोडले. हो. दोन्ही डोळे झाकायला सांग. डोळे झाकायचे. हो. आज माळुंग्यामध्ये त्याच्या मनात येते. पोरींनो दोन्ही डोळे सुद्धा झाका. झाकले. हात जोडले. जोडले. डोळे झाकले. हा. आता करू का सुरुवात? कर ना. त्या कोपऱ्यातून कर म्हणजे माझ्यापर्यंत चांगला ठेला पडशील. नाही तो असाच कर. कर आमच्या दुकानाचं शटरवर हलबरणीत हात आणि कर चिवड्याचा सत्यानाश. अरे 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 अरे. अगं माझी माहिती सांगा. सुरुवात करू का? असं ना? हा. सांगा तुम्ही. मी कोण कसा? ऐक. अगं काय झालं? असाच आवाज. हा. असाच आवाज. कालच माझी काळी कुत्री एवढं मी. एवढा दुसरा आवाज आहे का माझा? त्या माईची चिरडी तुझ्या. अरे मग हे चाललंय कुणाच्या बाबतीत? देवाच्या संस्कृत आहे. संस्कृत नाही नाही पण तू देव कण काय ते काय सांगितलंच नाही. नाही केलं ना. मग आता कोणत्या भाषेत ऐक. बरोबर.
येऊ दे मसाला भात मला ग बाई जागली मला ग बाई जागली कोमडन वागली सुपाट जोगळ होळीले बाई सुपाट जोगळ होळीले सुपाट जोगळ होळीले बाई सुपाट जोगळ होळीले तरुण मुला ठोकल्या मुठा तरुण मुला ठोकल्या मुठा काय करायला लागलीस? पाहता पाहता दिले मूर्त्याने माझ्या पाचवी बलात्कार केला असता. गाण बोल नकोस बाबा हा, हा. आम्ही अज्ञान गवळणी बरोबर. आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा तुम्ही कोण आणि कसे. ऐकायचं ऐक. गोपिका गोपिका मला छंद लागला ह्या मुलींचा गोपिकांचा. तो कसा? गोपिका माहिती पडली का? देवा आताशी पूर्णपणे आम्हाला समजलं तुम्ही देव आहात. बरोबर ना? हे पोरींनो देव आहे समजलं ना? मग आता तुम्हाला माहिती आहे ना श्रीहरी कशाचा मुख केलेला आहे? भाकरीचा. भाकरीचा नाही भक्तीचा. भक्तीचा असं बोल. हा आता मुली काय? देवा मी तुम्हाला शरण आली. शरण आलीस कशाप्रमाणे? गाईच्या वस्त्राप्रमाणे. वा 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 किती सुंदर बोलती मुलगी. याला म्हणतात लीनता नम्रता. गाईच्या वस्त्रासारखी शरण आली. आणि म्हातारे मी सुद्धा तुला शरण आले. तू सुद्धा आलीस? आले. कशाप्रमाणे? म्हशीच्या रेड्याप्रमाणे. तोंड रेड्यावाणी. चला भक्ती करा. हॅलो आमच्या मित्र